नाईटसाठी परफेक्ट मेहंदी कशी भिजवायची ते आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। ही मेहंदी भिजवण्यासाठी मी अर्धा टोप पाणी छान उकळत ठेवलं आहे। त्यामध्ये मी टाकते या 15 ते 20 लवंगा टाकल्यानंतर मी यात 4 चमचे चहा पावडर टाकते। हे दोन्ही पदार्थ घातल्यानंतर या पाण्याला एक छान उकळी काढायची आहे। साधारण 5 ते 10 मिनिटं मी हे पाणी उकळलं आणि तुम्ही याचा रंग बघू शकता किती गडद झाला आहे। मेहंदीच्या व्यतिरिक्त मी 3 ह्यात या इम्पॉर्टंट पावडर्स टाकणार आहे। शिकाकाई, आवळा आणि रिठाच्या या पावडर आहेत। या पावडरचे पॅकेट्स तुम्हाला इझिली ऑनलाईन मिळून जातील आणि त्याची लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईन। या 3 इन्ग्रेडियंट्सचे अखंड फॉर्म सुद्धा ऑनलाईन अवेलेबल आहेत, पण मग त्यांना पाण्यात उकळवा आणि मग त्याचा गर काढा, ही लॉंग प्रोसेस टाळण्यासाठी पावडर घ्याव्यात। नेक्स्ट इथे मी घेतलं आहे मेहंदीचं पॅकेट। तुम्ही तुमच्या वापरातली कोणतीही मेहंदी इथे घेऊ शकता। ही मेहंदी मी संपूर्णपणे या मिक्सिंग बाउलमध्ये खाली करते। माझ्या केसांसाठी हे संपूर्ण पॅकेट लागेल। नेक्स्ट आपण यामध्ये घेतलेल्या 3ही पावडर्सचे 1.5 चमचे टाकायचे आहेत। मेहंदी पावडरमध्ये ड्राय फॉर्ममध्ये असतानाच मी आवळा, रिठा आणि शिकाकाईचे 1.5 चमचे टाकून घेतले आहेत। आता या सगळ्या पावडरींना मी छानपैकी मिक्स करून घेते। हे सगळं मिक्स होईपर्यंत चहाचं पाणीही थंड झालं आहे आणि त्याला मी एका ग्लासामध्ये छानपैकी गाळून घेते। तुम्हाला एक्झॅक्ट पाणी कळेल किती घेतलंय, त्यामुळे मी हे पाणी गाळून घेतलं। हे संपूर्ण 1 ग्लासभर पाणी मला ही मेहंदी भिजवण्यासाठी लागलं। गुठळ्या होऊ नयेत म्हणून मी हळूहळू हे पाणी टाकत ही मेहंदी भिजवून घेतली। आता नेक्स्ट महत्त्वाचा इन्ग्रेडियंट म्हणजे हे लिंबू। हे लिंबू मी 2 भागांमध्ये कापून घेतलं आणि डीसीड करून हे दोन्ही तुकडे ह्याच्यात पिळून घेतले। लिंबाच्या दोन्ही फोडी यात पिळून घेतल्यानंतर ह्याला छानपैकी आपण परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे। मिक्स केल्यानंतर ह्यावर झाकण ठेवून ह्याला ओव्हरनाईट भिजत ठेवायचं आहे। हे दुसऱ्या दिवशी सकाळचं दृश्य आहे, जेव्हा मेहंदी छान भिजलेली आणि मी केसांचे व्यवस्थित पार्टिशन करून घेत होती, त्याचबरोबर केस सोडवून घेत होती। मेहंदी छान भिजते आणि तिचा गडद रंग हाताला लागू नये म्हणून मी ग्लव्स घालून घेतले। ग्लव्स घालून घेतल्यानंतर अगदी मध्यभागाचे केस मी घेतले आणि ही भिजवलेली मेहंदी तिथूनच लावण्यासाठी सुरुवात मी केली। मध्यभागापासून सुरुवात केल्यामुळे मेहंदी लावून गोल गोल केस तिथेच फिरवून ते छानपैकी मेहंदी तिथे लागली जाते। तुम्ही फायनल लुक बघू शकता। सगळीकडे मेहंदी लागल्यानंतर असं साधारण केसाचं स्ट्रक्चर दिसतं। मेहंदीला साधारण 2 ते 2.5 तास ठेवल्यानंतर मी ह्याला साध्या पाण्याने फक्त धुवून घेतलं ना, मी शॅम्पूचा वापर केला ना काही, आणि तुम्ही याचे परफेक्ट फाईन रिझल्ट्स बघू शकता। केस धुतल्याच्या रात्री मात्र छानपैकी तेल लावून नेक्स्ट डे शॅम्पूने केस धुवून घ्यावे। आजचा व्हिडिओ जर का तुम्हाला आवडला असेल तर लाईक नक्की करा।